हॅलो स्टुडंट्स, आपण फोर्थ प्रॉब्लेम डिस्कस करत होतो. कोणते ॲटम कोणत्या शेड्यूलात येतील हे आपण सगळ्यांनी लिहून घेतलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तुम्हाला काढून ठेवायला सांगितला होता, तो तुम्ही काढला असेल. नाव वी विल डिस्कस अबाउट द व्हेरियस शेड्यूल्स. So there are mainly 13 schedules, that is share capital, reserve and surplus, non-current liability, trade payables, short-term provisions, sixth number fixed assets, trade receivable, other current assets, change in inventory, employee benefit expenses, finance cost, depreciation and other operating expenses. ओके, असे टोटल आपण किती शेड्यूल काढले? 13. चला आता आपण काय करूया, पोस्टिंग करूया. फर्स्ट शेड्यूल काय होता? कॉल्स इन एरियर्स. काय सांगितलं तुम्हाला मी? शेअर कॅपिटल मधून लेस. शेअर कॅपिटल अमाउंट येईल ते व्हॅल्यू लेस कॉल्स इन एरियर्स 18,750. प्लांट अँड मशिनरी, टँजिबल ॲसेट्स, फिक्स ॲसेट मध्ये प्लांट अँड मशिनरी 9 लाख. Stock, change in inventory, opening stock 1,87,500. Then fixture, adjustment आहे inner ला 18,000. Building adjustment नाही 7,50,000 outer ला. Purchases डायरेक्टली जे आहे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ला कुठे असतं? फर्स्ट काय असतं? रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. नेक्स्ट काय असतं? अदर इनकम, नंतर टोटल रेव्हेन्यू, नंतर एक्सपेन्सेस. त्यात फर्स्ट असतं कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आणि सेकंड आहे परचेसेस. तिथे त्या परचेसेस डायरेक्टली लिहून टाका 4,62,500. ओके. इंटेरियम डिव्हिडंड बघा, इंटेरियम डिव्हिडंड कुठे लिहिणार आपण? रिझर्व अँड सरप्लस मध्ये वरती जागा सोडून द्यायची सगळी. नंतर ॲप्रोप्रिएशन मध्ये येणार इंटेरियम डिव्हिडंड 18,750 वरती जागा सोडून द्या. आपण कॅल्क्युलेशन करू. नंतर ॲप्रोप्रिएशन लेस करायचे ते, त्यासाठी 18,750. रेंट, अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 12,000. जनरल एक्सपेन्सेस 12,250. डिबेंचर इंटरेस्ट, फायनान्स कॉस्ट 22,500. देन काय आहे आणखी? बिल्स पेएबल, ट्रेड पेएबल काय करत आपण? बिल्स पेएबल 4 नंबरचं शेड्यूल आहे. ट्रेड पेएबल 95,000. जनरल रिझर्व, रिझर्व अँड सरप्लस ला 62,500. ओके. बरं, नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. ओपनिंग बॅलन्स आहे 36,250. जनरल रिझर्वच्या आधी एक लाईन सोडायची ॲडजस्टमेंटसाठी. नंतर काय लिहायचं? प्रॉफिट अँड लॉस ओपनिंग बॅलन्स 36,450. ओके. नेक्स्ट इक्विटी शेअर कॅपिटल. इथे आहे इक्विटी शेअर कॅपिटल 11,50,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अदर करंट ॲसेट किती अमाउंट आहे? 12,500. फ्रेट कुठे लिहिणार आपण? डायरेक्ट लिहून टाका प्रॉफिट अँड लॉसला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, एक्सपेन्सेस परचेसेसच्या वरती. लक्षात आलं? लिहून टाका. गुडविल, बॅलन्स शीटच्या ॲसेटला डायरेक्ट इनटँजिबल ॲसेट मध्ये गुडविल लिहून टाका 62,500. वेजेस कुठे येतील? एम्प्लॉई बेनिफिट वेजेस किती रुपये? 2,12,000. कॅश इन हँड, आपण कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट काढले का? नाही काढलं. डायरेक्ट घ्यायचं का कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट? काढलं ते कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. बरं, आपण काढूया का लागलं तर? नक्की नाही काढलं ना? ठीक आहे. इथे काढूया कोणती? कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. तर फर्स्ट काय आहे? कॅश इन हँड
95,750. तुम्ही डायरेक्ट जरी टेस्टिंग केलं तरी चालू शकतं. ठीक आहे. बरं, नेक्स्ट डायरेक्टर फीज अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती आहे? 14,350. डायरेक्टर फीज अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती रे? 14,350. नेक्स्ट बॅड डेट्स अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. इथे सेस लगेच बॅड डेट्स किती? 5,275. नेक्स्ट कमिशन ऑन सेल्स कितीच येणार? 18,000. सॅलरीज एम्प्लॉई बेनिफिट ॲडजस्टमेंट आहे का? नाही. सॅलरी एम्प्लॉई बेनिफिट 36,250. 6% डिबेंचर डायरेक्ट म्हणून टाकायचे नॉन करंट लायबिलिटी मध्ये. ठीक आहे. बरं, सेल्स रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन डायरेक्ट म्हणून टाकायचं प्रॉफिट अँड लॉसला. 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज डायरेक्ट म्हणून टाकायच्या डायरेक्ट करंट ॲसेटला 1,50,000. ओके. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. बरं, आता हे बॅड डेट्स किती? प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 8,750. आता याचं काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? 8,750 लेस करायचे. बरोबर आहे. बॅड डेट्स आपण आउटरला लिहिलेत का? आपण ते इनरला लिहूया आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंट होती त्यामुळे जरा जागा इथं दुसरा बॅड डेट्स 5,275. एक आणखी ॲडिशन आहे ॲडजस्टमेंटला लेस प्रोव्हिजन. बॅड डेट्सला प्रोव्हिजन करायची आहे 8,750 मायनस लिहिल्या 8,750. समजलं? बॅड डेट्सचं काय केलं मी? बॅड डेट्स इनरला लिहिले. अजून ॲडजस्टमेंट येईल ती ॲड करायची आणि मग ही प्रोव्हिजन काय करायची? लेस करायची. ओके. नेक्स्ट काय आहे? क्रेडिटर्स. ट्रेड पेएबल आहे. ट्रेड पेएबल आहे का? आहे. क्रेडिटर्स किती रुपये? 1,25,000. ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग सगळं झालेलं आहे. सगळे सिंगल इफेक्ट आपण दिलेले आहेत. ॲडजस्टमेंटचे मात्र काय करायचे? आपण डबल इफेक्ट देणार आहोत. करूया सुरुवात ॲडजस्टमेंटला. हे समजलं सगळ्यांना? ओके. फर्स्ट आहे डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 10%. बघा, लेस डिप्रिसिएशन 10% किती आलं? 90,000. आउटरला 8,10,000. इथे सिंगल इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट कुठे येईल? डिप्रिसिएशनला प्लांट अँड मशिनरी किती द्यायचे? 90,000. समजलं? इकडे इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट इकडे. फिक्स्चर 5%. लेस डिप्रिसिएशन 5%. 900. आउटरला 17,100. सेकंड इफेक्ट इथे फिक्स्चर किती आले? 900. समजलं? फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली. सेकंड बघा, त्यांनी समजून सांगितलं की तुम्हाला 25,000 आउट ऑफ वेजेस वेर युटिलाइज्ड इन ॲडिंग रूम्स टू द बिल्डिंग फॉर विच नो एंट्री हॅज बीन पास्ड. वेजेस मधले 25,000 रुपये वापरलेत. आपण इतर म्हणजे नाही वेजेस. असं कसं काय केलं आपण? 2,12,000 असं इथं मी लिहिते 2,12,000 मायनस इथंच करते 25,000. लक्षात येते? गरम होते. वेजेस 2,12,000 मायनस 25,000 किती आले? वेजेस एक मिनिट. वेजेस कुठे लिहित आपण? एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. किती आले आउटरला? 12 5 गेले 7.
एक 11 3 8 1,87,000. आता हे 25,000 इथून दिले पण कशात ऍड झाले बिल्डिंग मध्ये ऍड ते पण आउटरला दिली आपण अमाऊंट इनर नसलेला पाहिजे 7,50,000. एक रूम काढली ना ऍडिशन किती रुपये खर्च आला होता इथे -25,000 इथे काय करायचे ऍड करायचे 7,75,000. 7,75,000 समजलं. इथून वेजेस मधून मायनस केले बिल्डिंग मध्ये ऍड केले. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट फायनल डिव्हिडंड 5% प्रोव्हाइडेड ऑन कॅपिटल. काय करायचं आहे रिझर्व अँड सरप्लस आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. आता शॉर्ट टर्म प्रोव्हिजन आपण काढलंय का काढले. प्रपोज्ड डिव्हिडंड आता इथे इथे अमाऊंट मी लेस करते ह्याच्यावर डिव्हिडंड द्यायचं आहे आपल्याला 250 1 10 गेले 1 5 गेले 3 11,31,250 याच्यावरती डिव्हिडंड द्यायचं आहे आपल्याला किती टक्के 5%. बरोबर. मग आता हे काय आहे प्रपोज्ड डिव्हिडंड ॲप्रोप्रिएशनला येईल. प्रपोज्ड ॲप्रोप्रिएशन रिझर्व अँड सरप्लस प्रपोज्ड डिव्हिडंड 5% ऑन बाकी अमाऊंट 11,31,250 किती 5% याच्या निम्मे 5 दुने 10 एक राहील 5 परत 5 दुने 10 3 5 36 किती 5 आणि नाही पे करायचं बेपंचे 10 बेसर 12 एक राहिले बेपंचे 10 बेसर 12 आणि बेपंचे 56,562 इथं लेस करायचे. लक्षात आलं. आणि दुसरं कुठं आहे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन आपण काढली का काढले प्रपोज्ड डिव्हिडंड 56,562. एक इफेक्ट कुठे केला आपण रिझर्व अँड सरप्लसला प्रपोज्ड ॲप्रोप्रिएशन ना तिथे टाकले आणि दुसरा इफेक्ट कुठे केला आपण शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला. समजले. बरं. नेक्स्ट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू बी रिटर्न ऑफ 20%. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मधून लेस करायचे आणि दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा आपण तो अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस रिटर्न ऑफ किती करायचे रिटर्न ऑफ 20% किती येतील 1250 आणि 1250 2,500 बरोबर 10,000 आणि अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला आपण इथे लिहून टाकू काय असतं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती आहे 2,500. काय केला ऍडजस्टमेंटचे इफेक्ट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मधून मायनस केले आणि दुसरा इफेक्ट अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला दिला. ठीक. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स टू बी मेंटेन 5% ऑन सन्डे डेटर्स. डेटर्स मधून लेस डेटर्स काढले का आपण किती टक्के आहे 5% लेस 5% बॅड डेट्स. बघा किती येतील 0 16 62 14 10,875 किती आले 10,875 बरोबर आहे का. तुम्ही समोर नसल्यामुळे मला कळत नाही बरोबर आहे का चुकलंय. बरोबर. आता हे लेस करायचे 15 वगैरे 6 1 6 0 2,06,625. आता हा 10,875 काय सांगितलं होतं मी तुम्हाला कुठे द्यायचं सेकंड इफेक्ट हे बॅड डेट्स दिलेत की नाही इथे ॲडिशन करायचं ॲडिशन बॅड डेट्स किती रुपये 10,875. आता ह्या दोघांची टोटल घ्यायची आणि त्यातून हे काय करायचे
मायनस करायचे. किती आले? 5 आणि 5 10, 1 8 आणि 7 15, 1 11, 1 16 150 मायनस 8 750. 11 7 4 1 16 9 गेले 7 7400. उत्तरला 7400. दोन्ही होती की ह्या दोघांची टोटल घेतली, त्यातनं प्रोव्हिजन काय केली आपण? लेस केली. समजलं? नेक्स्ट 25,000 वेअर टू बी ट्रान्सफर्ड टू जनरल रिझर्व. जनरल रिझर्वला किती ट्रान्सफर करा? 25,000. इथं ॲड ट्रान्सफर, इथंच ॲड करायचं आणि इथंच काय करायचं? लेस 25,000. आणि इथे काय करायचं? ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. इथं ॲड केले आणि इथं काय करायचे? लेस. एकाच ठिकाणी दोन इफेक्ट करायचे. समजलं? बरं. नेक्स्ट ए प्रोव्हिजन ऑफ इन्कम टॅक्स 62,500 वॉज टू बी मेड. आता प्रॉफिट अँड लॉसला डायरेक्ट इफेक्ट द्यायचा. कुठे? टॅक्स असतो की नाही, टॅक्स एक्सपेन्सेस किती आहे? टॅक्स एक्सपेन्सेस करंट टॅक्स आणि डिफर्ड टॅक्स असतं, तिथे लिहून टाका 62,500 डायरेक्ट. आणि सेकंड इफेक्ट कुठे देणार आपण? शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. कुठे काढले का आपण शॉर्ट टर्म प्रोव्हिजन? कुठे काढले शॉर्ट टर्म प्रोव्हिजन? हां, हे बघा टॅक्स प्रोव्हिजन 5 नंबरचं शेड्यूल. टॅक्स प्रोव्हिजन किती होती? 62,500. समजलं? सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या, सगळ्यांचे डबल इफेक्ट झालेले आहेत. आता आपण काय करूया? टोटल घेऊया, तेव्हा आपला प्रॉब्लेम बऱ्यापैकी संपते. शेअर कॅपिटल किती? 11,31,250. रिझर्व्ह सरप्लस आपण नंतर करू. समजलं? बरं. नॉन करंट लायबिलिटी आपण तिथे 6% डिबेंचर आपण डायरेक्ट मांडले का रे? 6% डिबेंचर घेतले कुठे? आपण डायरेक्ट मांडलेत ना? चालतंय. नसतील मांडले कुठे? डिबेंचर दिलेत का तुम्हाला? मी राहिलेत द्यायचे. डिबेंचर्स 7,50,000 इथे घेऊया. तुम्ही डायरेक्ट लिहिले असतील तरी चालतील. 7,50,000 6% डिबेंचर्स. ओके. नेक्स्ट आहे ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल किती आले? त्या दोघांची टोटल किती? जागा नाही सोडलेली. 5 आणि 5 10, 1 12 1 22,000. सॉरी 2,20,000. ट्रेड पेएबल 2,20,000. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन किती आहे? 5 आणि 5 10, 7 आणि 9 6 आणि 5 11 1,19,062. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. आता फिक्स असेल किती येते टोटल? 100. 5 आणि 7 12 1 8 आणि 9 9 10 8 8 16 1 लाख सॉरी 16,02,100. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल आहे आउटरला 2,06,625. अदर करंट लायबिलिटी, अदर करंट ॲसेट्स किती आले? 10,000 2,500 10,000 या 10,000. अदर करंट ॲसेट्स किती आले? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 10,000. आता चेंज इन इन्व्हेंटरी. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट नव्हती का? राहिली बघा. क्लोजिंग स्टॉक पहिली आहे सगळ्या. स्टॉक 2,52,500 करून टाकू. 2,52,500 लेस क्लोजिंग स्टॉक. सगळ्या स्टार्टला लाईन दिला मग डायरेक्ट ॲडजस्टमेंट सुरू केल्या होत्या. क्लोजिंग स्टॉक किती होती? 2,52,500 मायनस इथं अमाऊंट 2,52,500 मायनस अमाऊंट 5 5 गेले 12 7 गेले 5 1 15 9 गेले 6 मायनस 65,000 आहे. लेस करायचं लक्षात ठेवा. बघ त्याचा आपण सेकंड इफेक्ट कुठे देणार? आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला. जेव्हा येऊ तेव्हा देऊन टाकू आपण इन्व्हेंटरीज म्हणून. इन्व्हेंटरीज करंट ॲसेटमध्ये 2,52,500 बॅलन्स शीटच्या ॲसेटला द्यायचं सेकंड इफेक्ट आणि क्लोजिंग स्टॉक इथून मायनस केला. आता एम्प्लॉई बेनिफिट किती येते? एम्प्लॉई बेनिफिटची टोटल
1,23,250. फायनान्स कॉस्ट 22,500. डिप्रिसिएशन 90,900. ठीक आहे. अदर ऑपरेटिंग कॉस्ट 15 5 5 10 1 5 2 15 8 16 16 2 8 8 4 22 26 2 2 1 4 5 6 66,500. आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट 5 7 5 12 8 16 1,06,1625. बरोबर. सगळ्या टोटल झालेल्या आहेत. आता आपण नेक्स्टला काय काढणार आहोत? प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काढणार आणि बॅलन्स शीट. ओके, समजला प्रॉब्लेम? थँक्यू.